तर बघा मित्रांनो, अनुक्रमांक पदनाम पदांची संख्या। तर पहिला आहे नर्सरी शिक्षक। नर्सरी शिक्षक या पदाकरिता एकूण पदांची संख्या 1 आहे। ठीक आहे। तर पहिला पद क्रमांक 1 मध्ये नर्सरी शिक्षक पदांची संख्या 1 आहे। त्यानंतर आहे नंबर 2 प्राथमिक शिक्षक। प्राथमिक शिक्षकसाठी पदांची संख्या आहे 2। नंबर 2 आहे प्राथमिक शिक्षक। प्राथमिक शिक्षकसाठी पदांची संख्या आहे 2। त्याच्यानंतर आहे नंबर 3 पदवीधर प्राथमिक शिक्षक पदांची संख्या आहे 5। नंबर 3 पदवीधर प्राथमिक शिक्षक पदांची संख्या एकूण 5। त्यानंतर नंबर 4 आहे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदांची संख्या आहे 11। नंबर 4 आहे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदांची संख्या एकूण 4। नंबर 5 पदव्युत्तर शिक्षक। पदव्युत्तर शिक्षक एकूण 11 आहेत। ठीक आहे। नंबर 5 पदव्युत्तर शिक्षक पदांची संख्या 11 आहेत। त्यानंतर आहे नंबर 6 व्याख्याता। व्याख्याता या पदाकरिता एकूण पदांची संख्या आहे 3। नंबर 6 व्याख्याता या पदाकरिता पदांची संख्या आहे 3। नंबर 7 सहाय्यक प्रशासकीय अधिकारी एकूण पदांची संख्या आहे 3। नंबर 7 सहाय्यक प्रशासकीय अधिकारी या पदाकरिता पदांची संख्या आहे 3। नंबर 8 कार्यालयीन सहाय्यक या पदाकरिता पदांची संख्या आहे 1। नंबर 8 कार्यालयीन सहाय्यक या पदाची संख्या आहे 1, म्हणजे एकूण पदांची संख्या आहे 37। 37 पदाकरिता ही सदर जाहिरात निघालेली आहे मित्रांनो। जर तुम्हाला याची स्क्रीनशॉट काढता येत असेल तर काढून घ्या। ठीक आहे। मजेदार, खूप बढिया अशी ही ॲड आहे मित्रांनो। जास्तीत जास्त उमेदवारांनी याचा लाभ घेतला पाहिजे असं मला वाटते। ठीक आहे मित्रांनो, आपण डेली कुठल्या ना कुठल्या पदाबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला देत असतो मित्रांनो। तर यासाठी कमीत कमी आपला एक लाईक खूप मला यशस्वी वाटचालीकडे नेऊ शकतो। त्याच्यामुळे प्रथम तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही व्हिडिओला नवीन असाल तर लगेच व्हिडिओला काय करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची लिंक मिळत राहील। चला समोरील माहिती आपण घेऊया। तर बघा मित्रांनो, सविस्तर माहिती पुन्हा आपण पाहणार आहोत। तर बघा यामध्ये मित्रांनो तुम्हाला इथे काही आवश्यक शैक्षणिक अर्हता याबद्दल सविस्तर माहिती परत आपण पाहूया। एज्युकेशन क्वालिफिकेशन्स किती हवे आहे पद क्रमांक 1 साठी, तर पद क्रमांक 8 पर्यंतच्या सर्व बाबी आपण इथे पाहणार आहोत। पद क्रमांक 1 साठी सदर पदाकरिता उमेदवार हे NTI, MTT, NTI किंवा MTT सह कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे। तर पद क्रमांक 1 कोणता होता मित्रांनो? पद क्रमांक 1 होता नर्सरी शिक्षक। तर नर्सरी शिक्षकांसाठी जे आवश्यक अर्हता होती, शैक्षणिक अर्हता, ते होती NTI किंवा MTT सह कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे पद क्रमांक 1 साठी नर्सरी शिक्षक। त्यानंतर आहे मित्रांनो पद क्रमांक 2। पद क्रमांक 2 साठी पद क्रमांक 2 आहे प्राथमिक शिक्षक। ठीक आहे मित्रांनो, तर प्राथमिक शिक्षकासाठी एकूण तुम्हाला शैक्षणिक अर्हता यामध्ये सांगण्यात आलेली आहे। ती म्हणजे सदर पदाकरिता उमेदवार संबंधित क्षेत्रामध्ये MSc किंवा MCA किंवा MA व BEd अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत। तर मित्रांनो पद क्रमांक 2 ते 4 साठी, ठीक आहे मित्रांनो, पद क्रमांक 2 ते 4 म्हणजे 1, 2, 1 सोडून पद क्रमांक 1 साठी आपण सांगितलेलं आहे इथे। आता पद क्रमांक 2 ते 4 साठी पद क्रमांक 2 ते 4 कोणकोणते आहे हे आपण बघून घेऊ आधी। ठीक आहे। पद क्रमांक 2 ते 4 म्हणजे 2, 3, 4। ठीक आहे। प्राथमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक आणि प्रशिक्षित पदवीधर शिक्षक। ठीक आहे। एकूण किती पोस्ट आहे याच्यामध्ये?
2 5 7 7 आणि हे 11 18 पोस्ट आहे. ठीक आहे. 18 पोस्टसाठी मित्रांनो कमीत कमी शिक्षण काय पाहिजे आहे, तर तुम्हाला पदवीधर. ठीक आहे. तर सदर पदाकरिता उमेदवार हे MSc MCA किंवा MA ठीक आहे व BEd अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. याच्या सर्वांनी काय करायचं आहे, नोंद घ्यायचं आहे. ठीक आहे. चला समोर बघूया. पद क्रमांक 5 आणि 6. पद क्रमांक 5 आणि 6 साठी मित्रांनो पद क्रमांक 6 आणि 7, 5 आणि 6. तर पद क्रमांक 5 आणि 6 काय आहे, कोणते पद आहे 5 आणि 6चे ते बघूया. पद क्रमांक 5 मध्ये आहे पदव्युत्तर शिक्षक, एकूण 11 पदे आहेत. आणि 6 मध्ये आहे व्याख्याता, एकूण 3 पदे आहेत. म्हणजे एकूण किती झाले, 14 पदे. तर 14 पदाकरिता तुम्हाला शैक्षणिक अर्हता इथे सांगण्यात आलेली आहे मित्रांनो. पद क्रमांक ठीक आहे, पद क्रमांक किती 5 आणि 6 साठी. 5 आणि 6 साठी सदर पदाकरिता उमेदवार हे संबंधित विषयामध्ये BEd सह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. ठीक आहे. BEd असलं पाहिजे. ठीक आहे. आणि पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पद क्रमांक 7. पद क्रमांक 7 साठी उमेदवार हे प्रथम श्रेणीसह MBA अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 7 कोणते आहे, पद क्रमांक 7 आहे मित्रांनो, पद क्रमांक 7 आहे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, एकूण 3 जागा. तर याच्यासाठी उमेदवाराला जे शिक्षण लागत आहे ते शिक्षण आहे पद क्रमांक 7 साठी. ठीक आहे. उमेदवार प्रथम श्रेणीसह, प्रथम श्रेणी A. ठीक आहे. A+A मध्ये MBA अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर पद क्रमांक 8. पद क्रमांक 8 कोणता आहे मित्रांनो, पद क्रमांक 8 आहे कार्यालयीन सहाय्यक, एकूण 1 जागा आहे. ठीक आहे. कार्यालयीन सहाय्यक. तर कार्यालयीन सहाय्यकसाठी इथे सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. पद क्रमांक 8 साठी सदर पदाकरिता कार्यालयीन सहाय्यक संगणक ज्ञानासह BCom अथवा कमर्शियल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे, BCom असणे आवश्यक आहे, अथवा कमर्शियल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा, कमर्शियल प्रॅक्टिस ज्यांची प्रॅक्टिसमध्ये आहे कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ठीक आहे. अर्जाची प्रक्रिया काय आहे त्याच्याबद्दल माहिती आपण बघूया. अर्ज प्रक्रिया आहे, जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे सचिव बेरी BR हायस्कूल जलहल्ली PO बंगलोर 560013 या पत्त्यावर दिनांक 23 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहे. तर मित्रांनो आज दिनांक 19 आहे. 19 आता चालू होणार आहे, समजा पुढचा दिवस म्हणजे चालू झालेला आहे. आता आज 19 आहे म्हणजेच उद्या 20, 21, 22 आणि 23 म्हणजे आपल्याकडे सलग 4 दिवस आहेत. या 4 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचे आहे, या सदर दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज काय करायचा आहे, पाठवायचा आहे. ठीक आहे. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला करायचा आहे, मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता पत्ता आहे तुम्हाला इथं सांगितलेला. आपले आवेदन हे सचिव बेरी BR हायस्कूल जलहल्ली PO बंगलोर 560013 या पत्त्यावर दिनांक 23 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. ठीक आहे मित्रांनो. अधिक माहितीसाठी इथे तुम्हाला जाहिरातसुद्धा दिलेली आहे, तुम्ही जाहिरातसुद्धा पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला जाहिरातीमध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे. ठीक आहे मित्रांनो. 2 पेजेसची ही जाहिरात आहे. ज्यांना स्क्रीनशॉट काढायचं आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, जाहिरात आहे, याच्यामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. बघा, एकूण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये नोंद आहे.
तुम्हाला पेमेंट किती पाहिजे आहे, किती पेमेंट्स तुम्हाला ते देणार आहेत याबद्दलची पण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. सविस्तर तुम्हाला माहिती वाचल्याशिवाय समजणार नाही. ठीक आहे. तर सविस्तर माहिती घेण्याकरिता तुम्ही काय करा, पेज डाउनलोड करा. ठीक आहे, PDF आहे, डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला याची सविस्तर माहिती मिळेल. ठीक आहे. आता तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढा आणि पत्ता तुम्हाला दिलेलाच आहे. ठीक आहे, सेक्रेटरी इथे सांगितलं आहे, बेल हायस्कूल बिल्डिंग, जलहल्ली, PO बंगळुरू 560013. ठीक आहे, या पत्त्यावर तुम्हाला काय करायचं आहे, पाठवायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला काय करा, लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा आपला व्हिडिओ. ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिरोलीतर्फे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पाठवत आहे. नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता लगेच व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल पाहत राहा, ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिरोली. भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.